हॅलो डिअर फ्रेंड्स, आज ब्रिज कोर्सचा 19वा दिवस. आज आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये संख्याज्ञान या क्षेत्रात संख्यांचा लहान मोठेपणा यामध्ये 2 अंकी संख्या लिहिताना आणि तुलना करताना स्थानिक किमतीचा उपयोग कसा करायचा ते बघूया. बिफोर दॅट लेट्स सी सम इम्पॉर्टंट वर्ड्स. युनिट्स प्लेस एकक स्थान, टेन्स प्लेस दशक स्थान, सर्कल रिंगण किंवा वर्तुळ, स्क्वेअर चौकोन, स्मॉल नंबर लहान संख्या, बिग नंबर मोठी संख्या, ग्रेटर दॅन च्या पेक्षा मोठा, लेस दॅन च्या पेक्षा लहान, पेअर जोडी, कंपेअरिंग नंबर्स संख्यांची तुलना किंवा संख्यांचा लहान मोठेपणा, सिम्बॉल्स चिन्हे. डिअर फ्रेंड्स, राईट these all words in your maths notebook. Read them and remember it always. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कृतीपत्रिका सोडविण्यास घेऊया. पुढील संख्येत दशक स्थानच्या अंकाला गोल व एकक स्थानच्या अंकाला चौकोन करा. 27, 43, 50, 28, 82, 16, 61, 24, 42 आणि 6. आता या ठिकाणी 27 ही पहिली संख्या आहे. यात दशक स्थानी कोणता अंक आहे आणि एकक स्थानी कोणता अंक आहे ते आधी आपण पाहूया. दशक आणि एकक स्थाने मानून घेऊया. आता या ठिकाणी 2 दशक आणि 7 एकक, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, दशक स्थानच्या अंकाला गोल करायचा आहे. मग दशक स्थानी कोणता अंक आहे 2, म्हणून 2ला गोल करूया. आणि एकक स्थानी कोणता अंक आहे 7, म्हणून 7ला चौकोन करूया. नाउ in 43 numbers there are 4 tens and 3 units. So in the tens we have to circle 4, in the units 3, square 3. उर्वरित सर्व संख्या व्यवस्थित वाचा आणि त्यातील दशक स्थानच्या अंकाला गोल व एकक स्थानच्या अंकाला चौकोन करा. खाली दिलेल्या प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर. आता या ठिकाणी खाली काही चौकटी आपण आखून घेतलेल्या आहेत आणि यात आपण आता संख्या लिहून घेऊया. 17, 19, 23, 33, 51, 45, 10, 22, 38 आणि 86. पहिल्या चौकटीमध्ये 17 आणि 19 अशा 2 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता तुम्ही नीट निरीक्षण कराल तर 17 आणि 19 या 2 संख्येमध्ये दशक स्थानचा अंक सारखा आहे. म्हणजे 17 या संख्येत देखील 1 दशक स्थानी आहे आणि 19 या संख्येत देखील 1 हाच अंक दशक स्थानी आहे. मग अशा वेळी आपण एकक स्थानच्या अंकाचा विचार करून संख्येचा लहान मोठेपणा ठरवत असतो. 17 या संख्येत एकक स्थानी 7 तर 19 या संख्येत एकक स्थानी 9 आहे. कोणती संख्या लहान होईल? 7 लहान की 9 लहान? 7 लहान. अगदी बरोबर. म्हणून 17 या संख्येला आपल्याला काय करावं लागेल? गोल करावं लागेल. अशाच प्रकारे तुम्ही उर्वरित सर्व उदाहरणे वहीमध्ये अचूक सोडवायची आहेत. खाली दिलेल्या प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर. आता आपल्याला काय करायचंय? मोठ्या संख्येला रिंगण करायचं आहे. आधी आपण संख्या चौकटीमध्ये लिहून घेऊया. 48, 84,
56, 65, 93, 39, 27, 72, 38, 83. आता या दिलेल्या संख्यांमध्ये पहिल्या चौकटीत 48 आणि 84. आता 48 आणि 84 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? बघा, आता जेव्हा दोन संख्यांच्या दशक स्थानचे अंक वेगवेगळे असतात तेव्हा आपण दशक स्थानावरनं संख्या लहान किंवा मोठी ठरवत असतो. आता या ठिकाणी 48 मध्ये 4 दशक स्थानी आहेत आणि 84 मध्ये 8 दशक स्थानी आहे. मग 4 दशक मोठे की 8 दशक मोठे? अगदी बरोबर, 8 दशक मोठे. म्हणून मोठी संख्या झाली 84. 84 ला रिंगण करूया. टेक अनदर एक्झाम्पल, 56 and 65. If we take any two digit numbers, how would we decide which one is the greater number? The number with the greater tens digit is the greater number. And in this example, 5 tens in 56 and 6 tens in 65. So the 6 tens is bigger than 5 tens. Therefore 65 is a greater number. 65 is greater number than 56. संख्यांचा लहान मोठेपणा दर्शविण्यासाठी अशा प्रकारच्या चिन्हांचा उपयोग करतात. The symbols stands for smaller than and greater than. याच चिन्हांचा वापर करून आता आपण पुढील उदाहरणे सोडवायला घेऊया. बघा, आता या ठिकाणी एका गोलामध्ये 8 आणि 5 ही संख्या दिलेली आहे. या दोन संख्येपैकी कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे हे आपल्याला लहान मोठेपणा ठरवणारे जे चिन्ह आपण बघितले आहेत त्यांचा वापर करून दाखवायचे आहे. आता आपण सहज सांगू शकतो की 8 हे 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणून या चिन्हाचं तोंड करायचं आहे 8 कडे. अशा प्रकारे जी संख्या मोठी असते तिच्याकडे तोंड आ केलेली मगर असते की नाही, तशा प्रकारचं चिन्ह आलं पाहिजे. आणि जी संख्या लहान आहे तिच्याकडे त्या चिन्हाचं टोक आलं पाहिजे. इन दिस एक्झाम्पल देर आर टू नंबर्स 12 and 16. In 12 and 16 the tens are equal. The digits in the units place will help us to decide greater number. So in 12 2 is in unit place and in 16 6 is in unit place. So 6 is bigger than 2. Therefore 16 is greater than 12. We can say 12 is smaller than 16 also. सतरा व 23 या संख्यातील लहान मोठेपणा ठरव. In 17 and 23 numbers, which is the biggest and which is the smallest number? आता नीट लक्षात घ्या, 17 रुपयात 10ची एक नोट आहे आणि 23 मध्ये 10च्या 2 नोटा आहेत. 23 मधील 10च्या नोटांची संख्या जास्त, म्हणून 23 ही संख्या मोठी. तर 17 रुपयात 10च्या नोटांची संख्या कमी, म्हणून 17 ही संख्या लहान. आता हेच उदाहरण आपण इंग्रजीमध्ये बघूया. In 17 and 23 numbers, which is biggest and smallest number? When we count numbers on a measuring tape, 17 comes first and 23 comes later. The number that comes later is bigger. Therefore, 17 is smaller than 23. We can say also 23 is bigger than 17. प्रत्येक जोडीतील मोठ्या संख्येला रिंगण कर. या ठिकाणी 54 आणि 45 या दोन संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांमधील दशक स्थानांवरनं आपल्याला मोठी संख्या कोणती हे ठरवता येईल. 54 मध्ये 5 दशक आहेत तर 45 मध्ये 4 दशक आहेत. म्हणजेच 5 दशक मोठे आहे 4 दशकांपेक्षा. म्हणून
54 ही संख्या मोठी आहे 45 पेक्षा. "76 and 79. In both numbers, the tens place digit is 7. The tens digits are equal. However, 76 has 6 in the units place and 79 has 9 in the units place. So, 76 is smaller than 79.